नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. इतके दिवस, जवळजवळ 107 दिवस काम चालू, रस्ता बंद. कुठला रस्ता बंद होता? तर तेजीचा. आणि काम चालू कुठलं होतं? तर युद्धाचं, ताणतणावाचं, भांडाभांडीचं काम चालू होतं. त्यामुळे तेजीचा रस्ता बंद होता. पण आता त्यांच्यामध्ये समझोता झाला आहे. 19 तारखेला या डीलवर सह्या होणार आहे. आणि ज्या बातम्या प्रेस रिपोर्टर देत आहेत त्याच्यामध्ये काही रक्कम जे नुकसान झालं आहे इराणचं त्याच्यासाठी अमेरिकन सरकार देणार आहे. आणि त्यांचे जे फ्रीज केलेले अकाउंट आहेत ते अकाउंट फ्रीजिंग काढून टाकणार आहे. म्हणजे ते पैसे त्यांना वापरता येतील. आणि त्यानंतर युरेनियमच्या संबंधात बोलणी होतील असं आत्ता तरी सांगण्यात येत आहे. इस्रायलने अजून काही सांगितलं नाही. कालच इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केला आहे. पण या समझोत्याला मात्र इराणच्या विदेश मंत्र्यांनी संमती दिली आहे. 19 तारखेला सह्या होतील आणि ट्रम्प साहेबांचा वाढदिवस साजरा होईल अशी बोलणी होत आहे. पण जेवढी रक्कम अमेरिकेला द्यायची ठरली आहे त्या रकमेसाठी अमेरिकन काँग्रेसची मंजुरी घेणं आवश्यक आहे. तर पुढे काय काय होत आहे हे मात्र बघायला पाहिजे. 19 तारखेपर्यंत वाट बघितली पाहिजे. पण किमान मार्केटमध्ये तेजीची सुरुवात झाली आहे. शुक्रवारी तेजी होतीच. आणि ही तेजी अशीच सुरू राहिली तर 23,800 आणि जर डील झालं 19 तारखेला सह्या झाल्या तर 24,200पर्यंतही ही तेजी सरकू शकते. त्यामुळे आता ज्यांचे शेअर प्रॉफिटमध्ये आले असतील त्यांनीसुद्धा सावधानतेने विक्री करा आणि थोडे विकत जा. म्हणजे शेअरचा भाव तुम्हाला जास्तीत जास्त मिळू शकेल. 24,200पर्यंत तेजी सुरू राहील. त्यानंतर काय बातम्या येत आहेत? कारण त्यानंतर एनरिच्ड युरेनियमच्या संबंधात वाटाघाटी सुरू होतील. तर त्या वाटाघाटी किती यशस्वी होत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आणि त्याप्रमाणे मार्केट चालेल. आज वेदांताचे जे मर्ज झालेल्या कंपन्या आहेत त्याचं आज लिस्टिंग होईल. वेदांता ॲल्युमिनियम, वेदांता ऑइल अँड गॅस, वेदांता पॉवर आणि वेदांता आयर्न अँड स्टील या कंपन्यांचे शेअर प्रत्येकाला मिळाले असतील. त्यांच्याकडे जेवढे शेअर रेकॉर्ड डेटला असतील त्याप्रमाणे हे शेअर मिळाले असतील तर त्याचं लिस्टिंग आज आहे. पण मी तुम्हाला शुक्रवारी सांगितलं होतं की T2T म्हणजे टी ग्रुपमध्ये हे शेअर घातले जातील. त्यामुळे तुम्हाला यामध्ये इंट्रा करता येणार नाही आणि 10 दिवस हे शेअर T2Tमध्ये राहते. आता काही बातम्या बघूया. JSW एनर्जीनी JSW निओ एनर्जी हिने 150 मेगावॅट क्षमता कमिशन केली आहे. ही क्षमता किंवा कपॅसिटी म्हणूया हिमाचल प्रदेशातील निडॉग पॉवर जनरेशन प्रायव्हेट लिमिटेड हायड्रो इलेक्ट्रिक मार्फत केली आहे. त्यांनी मारुती क्लीन कोल अँड पॉवर लिमिटेडमध्ये 100% स्टेक 1,410 एवढ्या एंटरप्राइज व्हॅल्यूला घेण्यासाठी करारसुद्धा केला आहे. अरविंदो फार्माची जी युजिया फार्मा सबसिडियरी आहे तिच्या युनिट 3चं इन्स्पेक्शन झालं होतं. त्याला 11 त्रुटी दाखवून ऑफिशियल ॲक्शन इनिशिएटेड
म्हणजे OAI असा रिपोर्ट दिला आहे. ONGC पेट्रो ॲडिशन्सला 4,471 कोटी नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या माध्यमातून उभे करायला मंजुरी दिली आहे. HPCL 19 रुपये 25 पैसे त्यांनी डिव्हिडंड दिला होता. याची रेकॉर्ड डेट 14 ऑगस्ट जाहीर केली आहे. पॉवर ग्रीड आंध्र प्रदेशामध्ये इंटरस्टेट ट्रान्समिशन प्रोजेक्ट टॅरिफ बेस्ड कॉम्पिटिशन बिडिंग खाली ते यशस्वी बिडर पॉवर ग्रीड ठरलं आहे. मिशोला 202.08 कोटीला किराणा क्लब प्रायव्हेट लिमिटेड आणि रिटेल पल्स लॅब ते घेणार आहेत. SEPC 4.8 मेट्रिक टन पर ॲनम क्रूड स्टील एक्सपान्शन प्रोजेक्टसाठी त्यांना स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाकडून LOA मिळाला. इप्का लॅब आणि भामी रिसर्च लॅब यांनी लायसेन्सिंग करार केला आहे. डॉक्टर रेड्डीज यांनी बोसुटिनिब या टॅबलेट लॉन्च केल्या आहेत. या टॅबलेट ल्युकेमियासाठी वापरल्या जातात. बन्सल वायर ट्रायल परचेस ऑर्डर त्यांना मिळाली आहे. मोठ्या टायर उत्पादकाकडून स्टील टायर कॉर्डसाठी ही ऑर्डर मिळाली आहे. NLC तेलंगणामध्ये गोविंदपूर क्रिटिकल मिनरल ब्लॉकचं बीड कंपनीने जिंकलं आहे. पातंजली फूड चेन्नई टॅक्स अथॉरिटीने 1,353 कोटीची टॅक्स ऑर्डर दिली होती. ती टॅक्स ऑर्डर रद्दबातल ठरवण्यात आली आहे. AB कॅपिटल 4,000 कोटी भांडवल गोळा करणार आहेत ते लोक प्रेफरन्स शेअर्सच्या माध्यमातून. आणि हेक्झावेअर ग्लोबल डिलिव्हरी सेंटर गिफ्ट सिटीमध्ये ते सुरू करणार आहेत. अशोका बिल्डकॉन जेम्स आणि ज्वेलरी पार्क छत्तीसगडला डेव्हलप करण्यासाठी त्यांना LOA मिळालं आहे. HG इन्फ्रा झारखंडमध्ये इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टीम नेटवर्क ग्रीडसाठी RECकडून त्यांना LOI मिळाला आहे. स्टील एक्सचेंज अमरावती कॅपिटल सिटी प्रोजेक्टला स्टील पुरवण्यासाठी आंध्र प्रदेश कॅपिटल रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून त्यांना मॅन्डेट मिळालं आहे. MSP स्टील प्रमोटरनी 2.61% स्टेक ओपन मार्केटमधून घेतला आहे. ही चांगली गोष्ट आहे. आता प्रमोटरचा स्टेक 42.82% झाला आहे. ICICI लोंबार्ड मुंबई टॅक्स बोर्डाने 228 कोटीची जी डिमांड नोटीस पाठवली होती ती रद्द केली आहे. ACME सोलार 33.3 मेगावॅट राजस्थानमधल्या बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीममध्ये त्यांनी एवढी कपॅसिटी कमिशन केली. NTPC ग्रीन आणि ONGC यांच्या जॉईंट व्हेंचरने राजस्थानमध्ये 50 मेगावॅट कपॅसिटी सुरू केली. टोटल 300 मेगावॅट राऊंड द क्लॉक प्रोजेक्टपैकी 50 मेगावॅट सुरू झाला आहे. ओसवाल पंप 247 कोटीची त्यांना
ऑर्डर मिळाली आहे. महागाईचे आकडे आले भारतातले ते 16 महिन्याच्या वरच्या स्तरावर आले आहेत. 3.93 एवढा महागाईचा आकडा आला आहे. आता तेजी मंदीमध्ये कुठले शेअर राहतील बघूया. आज मोठ्या प्रमाणावर तेजीच राहील 19 तारखेपर्यंत. जर काही या समझोत्यामध्ये बदल झाला नाही, समझोता कॅन्सल झाला नाही, तर 19 तारखेपर्यंत तेजी सुरू राहील. हे तेजीतलेच बघूया शेअर. अरविंदो फार्माच्या बाबतीत मात्र युजिया फार्माला 11 त्रुटी दाखवल्यात, तर तेवढा एकच शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. तोही सुरुवातीला मंदीत राहून नंतर तेजी येईल. बहुतेक मार्केटमध्ये तेजी राहील आणि ही तेजी मार्केट संपेपर्यंत चालू राहील असा एक अंदाज आहे. तेजीतले शेअर हेक्झावेअर, बर्जर पेंट, लार्सन टुब्रो, AU स्मॉल फायनान्स बँक, KEC इंटरनॅशनल, कृष्णा मेडिकल, डॉक्टर रेड्डीज, LT फूड्स, एशियन पेंट, IOC, सनोफी, HPCL, BPCL, IOC, गेलमध्ये हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. जमना ऑटो, पॉवर ग्रीड, NLC, JSW इन्फ्रा, ॲक्शन कन्स्ट्रक्शन, RVNL, श्रीराम फायनान्स, JSW एनर्जी, गुजरात गॅस, टायर शेअर, अपोलो टायर, सिॲट, इरकॉन, स्विगी, इंडिगो, मिशो, अशोका बिल्डकॉन, बलरामपूर चिनी, कारण 100% इथेनॉलच्या बाबतीत सह्या झाल्या आहेत, गडकरींनी सह्या केल्या आहेत. BPCL, MV फोटोव्होल्टॅनिक, रामकृष्ण फोर्जिंग आणि नायका. तर मंदीमध्ये अरविंदो फार्मा मंदीत राहण्याची शक्यता आहे. पण घाई करू नका, शांतपणे मार्केटकडे लक्ष द्या. 2-4 दिवस मार्केट तेजीत राहील, तुमचे पोर्टफोलिओ सुधारतील. जे शेअर लॉसमध्ये गेले असतील ते प्रॉफिटमध्ये निघू शकतील, पण याच्या पुढे वाढणार नाही अशी काहीतरी मनाची अवस्था करून घेऊन स्वतःचा गोंधळ करू नका. कुठलाही निर्णय शांतपणे घ्या. सगळेच्या सगळे शेअर एकदम विकू नका. थोडे विकत जा, म्हणजे भाव जसा वाढत जाईल तसा तुम्हाला फायदा घेता येईल. बघूया आज काय काय होतं आहे ते. नमस्ते.